नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, काल सोलापूर मार्केटमध्ये जो लिलाव आहे ते दुपारी 12 नंतर झाला आणि आवक मात्र काल अचानक वाढली. त्यामुळे भरपूर शेतकरी चिंतेत आहे. परत एकदा मोठी आवक होणार का, बाजारभाव परत घसरणार का? त्यामुळे मला वारंवार आज आणि काल वारंवार शेतकऱ्यांचा फोन आलेला आहे आणि मी त्यांना असं समाधानकारक पण उत्तर दिलेलं आहे. तर कशा प्रकारे बाजारभाव पुढील काळामध्ये राहतात आणि आपण मागील महिन्याला दीड महिन्यापासून सांगत आलेलं आहे की जानेवारीच्या या तारखेपासून बाजारभावामध्ये चांगली सुधारणा होईल आणि सुधारणा म्हणजे काय, आवकसुद्धा ही कमी राहतील या संदर्भात मी वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामधूनच ही आवक वाढलेली होती आहे. म्हणून ही आवक अजून किती दिवस वाढतील हेही सांगितलं होतं. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जे काही चिंता म्हणजे भयभीत जो वातावरण आहे ते कमी करण्याचा मी माझा थोडासा प्रयत्न आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, ठीक आहे. तुम्हाला सविस्तर समजेल ही आवक कशामुळे वाढली, का वाढली आणि आवक किती दिवस राहू शकतात आणि बाजारभाव स्टेबल स्थिर कशी राहू शकतात, इतर राज्यामध्ये बाजारभावाचे काय परिणाम आहे आणि या आपल्या राज्यामध्ये इतर साऊथमध्ये काय मागणी आहे, या सर्व गोष्टीचं सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करू नका, ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अचानक 700 गाडीची आवक झाली. तर शेतकरी मित्रांनो, 1 जानेवारी दिवशी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होतं आणि 2 तारीख जी काही आवक आहे ती जवळजवळ 450 ते 500 गाडीची आवक झाली आणि भरपूर शेतकऱ्याचं असं एक हे होतं की बाबा 3 तारखेला आपण मार्केटमध्ये कांदा घेऊन जावं, या उद्देशाने भरपूर आवक वाढली. परत दुसऱ्या दिवशी रविवार असतो, त्या दिवशी आवक कमी असेल या सगळं गणित बांधून शेतकऱ्यांनी आवक ही शनिवारच्या दिवशी वाढवलेली आहे. परंतु ही आवक दिनांक 8च्या अगोदर निम्मीहून कमी होणार आहे, हे लक्षात घ्या. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. दिनांक 8 ते 9 तारीख म्हणजे शेवट 10 तारखेनंतर जी आवक आहे, आता किती आवक आहे, 500 ते 700 गाडी आहे. याच्यापेक्षाही जर निम्मी म्हणजे 200 ते 250 गाडीची आवक 10 तारखेच्या नंतर राहणार आहे. त्यामुळे आवकच्या जो काही वाढीचा प्रश्न आहे तो तिथं थांबणार आहे आणि बाजारभाव जो स्टेबिलिटी आहे ते राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, आपण वारंवार सांगितलं होतं की 15 तारखेनंतर बाजारभावामध्ये थोडंसं सुधारणा बघायला भेटणार आणि निर्यासंदर्भातही आपण सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, 15 तारखेनंतर म्हणजे 15 जानेवारीनंतर बाजारभावामध्ये स्थिरता ही राहणार आहे आणि त्या टायमाला जी काही कांद्याची मागणी आहे ती सुद्धा वाढणार आहे. आणि निर्यात संदर्भात म्हणजे निर्यात तर काल तर परवा अतिउत्तम असा निर्यात झालेला आहे. जवळजवळ 60 ते 67 गाडीची निर्यात बांगलादेशला झालेली आहे, नेपाळला झालेली आहे, म्यानमारला झालेली आहे. परत इतर देशामध्ये सुद्धा कांद्याची जी काही मागणी आहे ती वाढलेली आहे. आणि अरब कंट्रीमध्ये आपला जो काही भारतीय कांदा आहे आज सध्याच्या घडीला तर चांगला निर्यात होतोय आणि त्याच्या कॉम्पिटिटरला आहे इतर देशाचाही कांदा. आणि जे काही पाकिस्तानचा कांदा आहे आपल्या भारताच्या कांद्याच्या प्रमाणे अगर कंपॅरिझन केला तर खूपच क्वालिटीचा जो डिफरन्स आहे ते बघायला भेटतो. त्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला चांगला दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि जी काही मागणी आहे तीही वाढत चाललेली आहे. आणि आपण वारंवार सांगतोय, या थोड्याशा 1-2 दिवसाच्या आवकीमुळं तुम्ही मात्र घाबरून जाऊ नका. आणि विशेष म्हणजे मी आधीही सांगितलं होतं की तुमचं जे काही शेड्यूल आहे बाबा की या तारखेपर्यंत आपण काढायचं असं काय ठरवू नका, जेणेकरून काय होतं की प्रत्येकाने याच असा प्रकारे अगर ठरवलं की आवक मात्र वाढू शकते. नंतर आवक तुम्ही मागील 1 महिन्यापासून बघत असाल की आवक अनस्टेबल आहे. कधी आवक 200 गाडी असेल तर कधी आवक 400 ते 500 गाडी होतोय, म्हणजे चढ उतार होतो. त्यामुळे जे काही बाजारभाव आहे त्यामुळे डिफरन्स आहे. आपल्या सोलापूर मार्केटमध्ये काल बाजारभाव 15 ते 22 रुपयापर्यंत बघायला भेटला आणि इतर राज्यामध्ये तुम्ही इव्हन साऊथमध्ये बेंगलोर मार्केटमध्ये बघितला तर 26 रुपयापर्यंत मार्केट गेलेलं आहे. म्हणजे एकंदरीत असंतुलित बाजारभाव सध्या बघायला भेटत आहे, कारण की असंतुलित आवकमुळे असंतुलित बाजारभाव बघत आहे. आणि सध्या तर मागणी आहे कांद्याची, तर राज्यामध्येही सुद्धा सध्याला कांद्याची मागणी वाढत आहे. आणि तुम्ही बघितलं असता
की अलवर म्हणजे राजस्थानमधलं जे काही अलवर मार्केट आहे, परत जे काही मध्य प्रदेशमधील जे काही कांदा मार्केट आहे, तिथेही जी काही नवीन कांद्याची आवक आहे, एकंदरीत टोटल आवक बघितलं असतं तर सरासरीपेक्षाही कमी आहे सध्या तर पाहायला भेटत आहे. त्यामुळे पुढील येणाऱ्या काही दिवसांमध्ये बाजारभावामध्ये थोडी सुधारणा होणार. असं नाही सांगत 40-50 रुपयाच्या वरती जाणार, तसं काही होणार नाही आहे. तुम्हाला बाजारभाव 20 रुपयापासून ते 30-35 रुपयापर्यंत बघायला भेटणार, मात्र नक्की भेटणार. परंतु त्याला थोडंसं तुम्ही स्टेबिलिटी आणायची गरज आहे. अचानक तुम्ही आवक वाढवताय, अचानक आवक घटवताय, त्यामुळे असंतुलित बाजारभाव बघायला भेटत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे निर्यात मात्र होत आहे, त्यामुळे बाजारभावामध्ये वाढ होणार आहे आणि फेब्रुवारी 15 तारखेपर्यंत 100% निर्यात ही होणार आहे. कारण की बांगलादेशमध्ये फेब्रुवारीच्या 15 तारखेनंतर पर्यंत निर्यात मात्र होणार आहे. त्यामुळे जी काही निर्यात आहे ती राहणार आहे. त्यामुळे बाजारभाव मात्र त्या काळामध्ये 15 तारखेनंतर 100% तुम्हाला जवळजवळ 20 रुपयापासून ते 30 रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव चांगला बघायला भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि मार्केटमध्ये कांदा टप्प्याटप्प्याने आणा, आवक वाढू देऊ नका आणि तुमचं काही जे काही शेड्यूल आहे शेड्यूलप्रमाणे कांदा मार्केटमध्ये घेऊन या. तर मित्रांनो, भेटूया अशाच कांदा अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.